सगळं मला करावं लागतं घरामध्ये नवीन सून आली तरी देखील तिचं पण मलाच करावं लागतं। हे घ्या चहा तरी इथे येऊन घेशील का? फक्त एबीसी। अधिरा, रोहन तुम्ही आता एकत्र राहू शकता। सत्यनारायणाची पूजा झाली आहे ना, ती मधली आपली छोटी खोली आहे ना, तिकडे सामान शिफ्ट करा तुमचं। ओके। नाही, असं चालणार नाही। का? काय प्रॉब्लेम आहे? का नाही चालणार? रोहन, अधिरा तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा। ती खोली प्रशस्त आहे, शिवाय त्या रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। अहो काय बोलताय तुम्ही? तर एवढ्या लहान खोलीमध्ये आपण तिघ जण कसं ऍडजस्ट करणार? आपल्याला मोठी खोली नको आहे का? चालणार आहे का? आपण मावणार आहोत का त्याच्यामध्ये? रोहन, तुमचं सामान तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट करा। तुम्ही लहान खोलीमध्ये राहायचं नाही। माझ्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करताय हो तुम्ही? माझ्याशी का बोलत नाही आहात तुम्ही? आता मी काही बोलले तरी त्याला विरोधच करायचा असंच ठरवलंय? ही शिक्षा देते तुम्ही मला? रोहन, तिला सांग शिक्षा द्यायला मी काही मास्तर नाहीये आणि त्याने काही फरकही पडणार नाही म्हणा। खरं तर ही माझी कोणीच नाही। माझं आणि आनंदचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा समर आमच्याकडे जेवायला आला होता। म्हणजे आनंद आणि समर हे आमच्या लग्नाआधीपासूनचे मित्र आहेत, पण आम्ही नवीन नवीन भेटलो होतो। पण तुला सांगते, माझ्या हातचं जेवल्यानंतर समर आनंदला म्हणाला की तू असशील माझा जुना मित्र, पण आजपासनं निकिता माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी डार्लिंग आहे, तू नाही। आमचं असंच आहे आणि असंच राहणार आहे कायम। आणखीन एक गोष्ट, तो जरी माझा जुना मित्र असला ना, तरी आजपासनं तू सुद्धा माझी मैत्रीण आहेस। खरंच हक्काने सांगते, तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं, तुला या घरात काहीही प्रॉब्लेम आला तरी तू माझ्याशी बोलू शकतेस। कुठल्याही विषयावर बोलायचं असेल तर मी आहे। तुला खरंच गरज पडणार आहे। पण तेव्हा मात्र स्वतःला एकटी समजू नकोस। आय नो समर इरिटेटिंग आहे, खूप इरिटेटिंग आहे। टेल मी अबाउट इट। अनोइंग सुद्धा आहे, चिडचिडा आहे, सतत असा चिडलेलाच असतो, पण माणूस चांगला आहे ग, खरंच तो खूप हळवा आहे। त्याचं ना त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे। तुला सांगू, तो ना पायनॅपल सारखा आहे, अननस, बाहेरनं वृक्ष, आतनं असा आंबट गोड, छान आहे तो। तुला वाटत नसला तरी आहे, कळेल हळूहळू। काय होतं ना, तो सगळ्यांसाठी खूप करत राहतो, पण या घरात एक आजी सोडल्यास कोणाला त्याची कदर नाहीये। तो जीव ओवाळून टाकतो सगळ्यांवर। बघ ना, आयुष्य पणाला लावलं सगळ्यांच्या सुखासाठी, पण खूप ग्रँटेड घेतात त्याला सगळे। म्हणून असं मला आणि आनंदला कायम एक स्ट्रेस असायचा की त्याच्या आयुष्यात त्याच्यासारखी कोणीतरी यायला हवी, त्याच्यासारखी समजूतदार, आणि आलीच की। समर, कामात आहेस का? नाही, बोल ना काकू, काय काही काम होतं? नाही, थोडं बोलायचं होतं। हा बोल ना। ऍक्च्युली मी सॉरी म्हणायला आले। काल जे काही झालं ते पैशाबद्दल आय एम व्हेरी सॉरी। काकू जाऊ दे ना तो विषय। नाही, अरे जाऊ दे कसं, माझ्या मनावर खूप खूप ओझं आलंय आणि मला हल्ली ओझं हे नाही सहन होत मनावरचं। तू तू रागवला नाहीयेस ना माझ्यावर? म्हणजे मी तुला न विचारताच असे सगळे निर्णय पटापटा घेतले म्हणून? काकू मी नाही रागावलो, माझ्यासाठी तो विषय संपलाय आता। तू पण सोडून दे, जाऊ दे ते। नाही, जाऊ दे कसं?
तू अधीरासाठी सगळं केलंयस, तू आमच्यासाठी सगळं आयुष्य घालवलंस आणि आता अधीरासाठी त्या स्वानंदीसारख्या मुलीबरोबर संसार करावा लागणार आहे तुला. त्याचंच मला खूप वाईट वाटतंय. तू कशाला गिल्ट घेतेस काकू? कसं बोलू शकतोस तू? हे सगळं ना त्या रोहनमुळे झालंय. रोहननी जर हट्ट धरलाच नसता ना की माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, ते हे सगळं झालंच नसतं ना. त्यांनी स्वतःच्या बहिणीच्या भल्याचा विचार केला आणि तिच्यामुळे बाकी सगळ्यांचंही भलं झालं असेल, नाही असं नाही. पण तुझं काय? तुझं आयुष्य तर वायाच गेला ना. तुला त्या स्वानंदी सारख्या मुलीबरोबर आता संसार करावा लागणार, नांदावं लागणार, समाजात वावरावं लागणार. नाही तर त्या मुलीची लायकी होती का तुझ्याशी लग्न करायची? तुझ्या समोर उभं राहायची तरी लायकी होती का तिची? तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागते, ह्याचीच मला खूप काळजी वाटते रे. काकू, मी तुला एकदाच आणि शेवटचं सांगतो, आमच्या दोघांमध्ये जे काही घडलंय ना, त्याला मी लग्न मानतच नाही. ती फक्त एक ऍडजस्टमेंट. ज्या लोकांना एकमेकांबरोबर संसार करायचं असतं, ज्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं ना, त्यांच्यात होतं ते लग्न. माझी बहीण सुखी राहावी म्हणून केलेला हा व्यवहार आहे. त्यामुळे माझ्याबरोबर घरात कोण राहतं, समाजात माझ्याबरोबर कोण वावरतं, या असल्या गोष्टींनी मला काहीही फरक पडत नाही. आणि हे जे आहे ना, हे नांदणं नाही आहे, हे जगत राहणं आहे. आणि ते मी करत राहीन जोपर्यंत माझी बहीण सुखात आहे. आणि मी सुद्धा आनंदी आहे काकू, मी सुद्धा सुखात आहे. माझ्या आयुष्यात काही फरक पडला नाहीये, काही बदल झाला नाही. आणि सॉरी, कामाचा फोन आहे, मला घ्यायला लागेल. आय एम हॅपी फॉर यू अँड आय एम हॅपी फॉर हिम ऑल्सो. थँक्यू. आमचं काम झालं, पण आता तुमचे सूर छान जुळू देत आणि तुमच्यामधला विश्वास असाच हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाऊ दे, एवढीच प्रार्थना बाबा माझी. कठीणच आहे. आमच्या दोघांमध्ये इतके मतभेद झालेत, शिवाय आता लग्नात जे काही झालं त्यानंतर तर आय नो. जे झालं त्यामुळे तो खूप हर्ट झालाय ग. हर्ट म्हणजे ऍक्च्युली तो खूप घाबरलाय. साहजिक आहे ना ग. असं काय घडलं की माणसाच्या मनात येतच ना की आपण घेतलेला निर्णय चुकलाय की काय. त्यामुळे तो वृक्ष वागेल तुझ्याशी, पण तू विसर. खरंच ऐक माझं, तू सगळं विसरून जा, त्याला थोडा वेळ दे. त्याच्या वृक्षपणाला ना तो दुष्टपणा समजू नकोस. तुम्ही बोला खूप, तुमच्यातला जो गैरसमज आहे ना तो दूर करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्री करा. संसाराचा पाया म्हणजे मैत्री. अनुभवातनं सांगते, मैत्री झाली की सगळं छान होतं. प्रेमाचं काय ते होतं सहवासाने. समरसाठी ना जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसं, त्याची नाती. त्याच्या माणसांसाठी तो काहीही करू शकतो. म्हणून ना त्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी होती जी त्याच्या ह्याच स्वभावाचा गैरफायदा घेणार नाही. उलट त्याच्या या स्वभावामुळे त्याच्यावर खूप प्रेम करेल, त्याची काळजी घेईल. अशा रीतीने मी माझं मोठं भाषण संपवते आणि ज्याच्यासाठी आले होते ते तुम्हाला देते. हे घ्या दूध. ऑल द बेस्ट.